आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। एकीकडे पुणे पोर्श कारच्या अपघातात अल्पवयीन तरुणाला कोर्टाने तातडीने जामीन मंजूर केला। 300 शब्दांचा निबंध आणि अन्य अटींवर हा जामीन मंजूर केला। ही बाब सर्वांसमोर असताना उत्तराखंड मधल्या एका प्रकरणात कोर्टाने अल्पवयीन तरुणाविरोधात कठोर निर्णय घेतलाय। या अल्पवयीन तरुणाने त्याच्याच वर्गामध्ये शिकणाऱ्या 14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार केला होता। त्यानंतर तो व्हायरलही केला होता। या घटनेनंतर आपली बदनामी होईल या भीतीने त्या मुलीने आत्महत्या केली होती। या प्रकरणी सेशन कोर्ट, हाय कोर्ट यानंतरही सुप्रीम कोर्टानेही त्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार दिलाय। त्यामुळे पुणे केसमध्ये दिलेल्या जामिनाची चर्चा आता देशभर होतीये। उत्तराखंडच्या एका शाळेत एका अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केला गेला होता। या प्रकरणी हरिद्वारच्या कोर्टाने आरोपी अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला होता। त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता। त्यानंतर त्या मुलाच्या आईने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली। मात्र खालच्या कोर्टाने जामीन नाकारण्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवला। शिवाय हा मुलगा बेशिस्त असल्याची टिप्पणी केली होती। त्यामुळे मुलाची आई सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी गेली होती। या प्रकरणी वरिष्ठ वकील लोकपाल सिंह यांनी मुलगा हा अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याचा ताबा त्याच्या आई-वडिलांकडे देण्यात यावा, त्याला बाल सुधार गृहात ठेवले जाऊ नये अशी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली। मात्र न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास केला। शिवाय तोच निर्णय कायम ठेवत जामीन देण्यास नकार दिला। उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले। जे पुरावे आमच्या समोर आले आहेत ते पाहत उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं स्पष्ट केले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।